विचार झाला तर उपयोग नाही. म्हणून तुकोबारायांचं प्रमाण सांगतो की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशे आयुष्याचा, सकळाचे पायी माझे दंडवत आपणारे चित्त शुद्ध करा, किती ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. ज्या गोष्टीमध्ये आपला फायदा आहे, आपल्या लोकांचा स्वार्थ आहे, ती गोष्ट आपण आत्ता ओळखण्याची गरज आहे. तुम्हाला मी विनंती करतो आणि परमेश्वरांनी प्रार्थना करतो की जे आपल्या आपल्या सहकार्याने आपल्या नातेवाईकांना घेऊन मनसेसाठी मदत करा. आणि त्याच्यासाठी परमेश्वरांनी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची वनराजा, हनुमंताची ताकद आणि राजसाहेब ठाकरे यांचं जाणतेपण आणि शूरपर मिळो. एवढी इथून पुढच्या काळामध्ये खरोखरचा मतदारसंघ हाच माझा संसार म्हणून इथून पुढच्या काळामध्ये अहोरात्र काम करणार, गोरगरिबांची सेवा करणार, विकास कामं करणार, एवढ्या त्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. रमेश भाऊ अंजळे यांना काय वाटतं ते आपण पाहिलं. त्यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं हे पाहूया. गरिबांसाठी काहीतरी करणारा आम्हाला एकच नेता वाटतो, एक तर राजसाहेब आणि दुसरे म्हणजे रमेश भाऊ. हेच आमच्यासाठी काहीतरी करू शकतात. रमेश भाऊ हे सर्वसामान्य जनतेत मिसळणारे नेते, म्हणजे नेता नसून ते एक आमचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांना समजून घेऊन त्यांच्या समस्या कायम सोडवत आलेले आहे. त्यामुळं आम्हाला तेच एकमेव नेते आमचे प्रश्न सोडवणारे वाटतात. रमेश भाऊंनी या परिसरामध्ये सरपंच पदापासून ते सभापती पदापर्यंत वेगवेगळी विकास कामं केली. तर समाज मंदिर असेल, अंडरग्राऊंड गटारांची कामं असतील, व्यायामशाळा असतील, या माध्यमातून त्यांनी हा तर विकास केलाच, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी एक काशी यात्रा काढून 27,000 भाविकांना काशी यात्रा घडवण्याचं काम रमेश भाऊंनी केलं. त्यांच्यापूर्वी इथे घेऊयात एक ब्रेक.